विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे, आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मालगाव जिल्हा परिषद गट व गुंडेवाडी पंचायत समिती गण परिसरात निवडणूक प्रचाराचा वेग वाढला असून नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत विकासाच्या मुद्द्यांवर सखोल संवाद साधण्यावर भर दिला जात आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ दीपाली श्रीकांत कांबळे जमखंडे, गुंडेवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ नीलम मयूर नाईकवाडे तसेच मालगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री पांडुरंग रंगराव परशुराम पाटील यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेत विविध वाड्यांवस्त्यामध्ये सभा व बैठका घेतल्या। या दौऱ्यात उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि स्थानिक गरजा जाणून घेतल्या। पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, शाळांची सुविधा, महिला बचत गटांना प्रोत्साहन, युवकांसाठी रोजगाराच्या संधी तसेच आरोग्य सुविधांच्या उभारणीबाबत नागरिकांनी आपली मते मांडली। या सर्व मुद्द्यांची नोंद घेत पुढील काळात ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले। आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आपल्या संवादात विकास कामांच्या सातत्यावर भर देत स्थानिक स्वराज्य संस्थांमधून प्रभावी नेतृत्व निर्माण होणे किती आवश्यक आहे यावर मार्गदर्शन केले। गावागावात मूलभूत सुविधा पोहोचवणे, महिलांना व युवकांना सक्षम करणे आणि पारदर्शक कारभार करणे हीच आपली प्राथमिकता आहे असे ते म्हणाले। सौ दीपाली कांबळे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्याचा मानस व्यक्त केला। सौ नीलम नाईकवाडे यांनी गुंडेवाडी परिसरातील रस्ते, पाणी व शिक्षणाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले। तर श्री पांडुरंग रंगराव पाटील यांनी मालगाव पंचायत समिती गणातील पायाभूत सुविधांबरोबरच शेतकरी व सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले। या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत आपला पाठिंबा व्यक्त केला। गावागावातील बैठका, चौक सभा आणि वैयक्तिक भेटीगाठींमुळे प्रचाराला लोकसहभागाची जोड मिळत असल्याचे चित्र दिसून आले। एकूणच विकासाच्या मुद्द्यांवर आधारित आणि नागरिकांशी थेट संवाद साधणाऱ्या या प्रचार पद्धतीमुळे मालगाव व गुंडेवाडी परिसरात निवडणूक वातावरण अधिक सक्रिय झाले असून उमेदवारांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे।